हाय, EQ विथ किशन वतनी ह्या सिरीजमध्ये मी किशन वतनी आपलं स्वागत करतो. सध्या आपण पाहतच आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे. मागच्या पिढीपर्यंत शिक्षण झाले आणि एक जॉब मिळाला की आयुष्याचं सार्थक झालं असं वाटत होतं. ह्या पुंजीवर आयुष्य निघायचं. मात्र आजचा रिसर्च सांगत आहे की सध्या उपलब्ध असलेली लेटेस्ट टेक्नॉलॉजी जरी तुम्ही शिकलात, आत्मसात केली, तरी तिचा उपयोग 5 वर्षामध्ये 50% कमी होत आहे. याचा अर्थ सध्या एका करिअरमध्ये 5 ते 6 वेळा कंप्लीट नवीन ज्ञान, स्किल सेट आपल्याला अंगीकारावे लागत आहे. सतत आपल्या लर्निंग फेजमध्ये असावे लागणार आहे. श्री बकमिन्स्टर फुलर यांनी आणि IBM यांनी केलेल्या नॉलेज एक्सप्लोजनवरील संशोधन थिअरीमध्ये हाच इशारा केलेला दिसतोय. कधी काळी म्हणजे 200 वर्षापूर्वी जगातील ज्ञान हळूहळू वाढत होते. जवळपास 100 वर्षात ते दुप्पट होत होतं. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हा वेग वाढून ते फक्त 25 वर्षांनी दुप्पट होताना दिसत होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आता जगात AI आणि IoT आल्यानंतर हा ज्ञानवाढीचा वेग महाप्रचंड होणार आहे. दर 12 तासांनी जगातील ज्ञान दुप्पट होणार आहे. सध्याच AI आणि IoT यांचा वापर अगदी रुटीन लाईफमध्ये होताना आपण पाहत आहोत. त्यामुळे जग मोठ्या ज्ञानक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. याचा मोठा परिणाम आपल्या इंडस्ट्रीवर होणार आहे. ऑलरेडी आपण इंडस्ट्री 4.0 किंवा अगदी 5.0 बद्दल बोलतच आहोत. मेडिकल क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रात किंवा अगदी आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा प्रचंड बदल होताना दिसणार आहे. याचा अर्थ इतकाच आहे की रोज येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सतत होणाऱ्या बदलाचा अंगीकार करत राहावा लागणार आहे. प्रचंड माहितीच्या ओघामुळे, त्यातील कॉम्प्लेक्सिटीजमुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होणार आहे. तो कसा कमी करता येईल, आपली निर्णयक्षमता कशी सुयोग्य करता येईल, हे पण अतिशय महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. याचा परिपाक म्हणून आपला स्ट्रेस वाढतच जाणार आहे. म्हणूनच स्ट्रेस कसा सुयोग्य पद्धतीने मॅनेज करता येईल, आपला परफॉर्मन्स कसा उत्तम राखता येईल, किंवा या सर्व बाह्य परिस्थितीमुळे एक प्रकारचा एकाकीपणा येत आहे जो प्रचंड वाढत आहे, त्यावर कशी मात करता येईल, विविध सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सना कसे सामोरे जायचे, प्रत्येक वेळेस काम करत असताना याबद्दल वेगळा विचार करता येणं किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करता येणं, क्रिएटिव्हिटीचा उपयोग करता येणं इत्यादी अत्यंत महत्त्वाचे स्किल्स आपल्याला हवे आहेत. आणि हे सर्व आपल्या भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत स्किल्स आहेत. आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढून आपण या सर्व गोष्टींना सामोरे जाऊ शकतो हे निश्चित. त्या मानाने आपला IQ किंवा जनरल बुद्धिमत्ता कमी उपयोगाची असणार आहे. कारण आपले कम्प्युटर्स, आपले रोबोट्स यांची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी अधिक होणार आहे. करंट रिसर्च असं सांगतं की सध्याच्या व्हर्जनची ChatGPTचा IQ 155 आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा IQ 160 होता. म्हणजे सध्याचे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी बुद्धिमत्तेच्या अगदी वरच्या स्तरावर आहेत. पण ChatGPTचा EQ मात्र 93च आहे. म्हणजे अगदीच कमी प्रतीचा आहे. ह्या पुढील ChatGPTचा व्हर्जनचा IQ 1400 ते 1600च्या दरम्यान असणार आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेच्या कितीतरी पट अधिक जास्ती बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असणार आहे. मग ह्या अफाट AIच्या बुद्धिमत्तेचा उपयोग मानवाला स्वतःसाठी करायचा असेल तर वर वर्णन केलेले सर्व स्किल्स, अर्थात आपली भावनिक बुद्धिमत्ता उत्तम करणे हेच उत्तर असू शकते. आनंदाची बातमी म्हणजे आपण आपला EQ, भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकतो. आपला IQ मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंत जवळपास फिक्स असतो. त्याला आपण शार्पनिंग करू शकतो, मात्र वाढवू शकत नाही. यशात अगदी कमी प्रभावी असला तरी तो आपला महत्त्वाचा पाया असतो, हे विसरून चालणार नाही. आणखी आपण भारतीयांसाठी मोठी आनंदाची बाब म्हणजे जगाचे इकॉनॉमिक सेंटर जे 200 वर्षापूर्वी युरोपमध्ये तयार झाले, नंतर
मागच्या 100 वर्षात ते अमेरिकेत आले. ह्या दोन्ही खंडांची प्रचंड प्रगती झाली, सुबत्ता आली आणि ते एक परिपक्व अवस्थेत आहेत. एक प्रकारची स्थिरता तिथे आली आहे. आता ते आर्थिक केंद्र भारतात येऊ घातले आहे. याचा अर्थ 200 वर्षापूर्वीची जी संधी युरोपियन्सना होती किंवा 100 वर्षापूर्वीची जी अमेरिकन्सना होती, तेवढी मोठी संधी आम्हा भारतीयांना मिळणार आहे. आपला भारत देश जगात सर्वात फास्ट ग्रोथ होत असलेला आणि लवकरच संपूर्ण विकसित होणार असलेला देश आहे. आणि ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला बदल स्वीकारणे, निर्णय क्षमता, स्ट्रेस किंवा इमोशन मॅनेजमेंट, रेझिलियन्स, क्रिएटिव्हिटी, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग इत्यादी स्किल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे सर्व स्किल्स आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहेत. वस्तुतः आपल्याला यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या स्किल्सपैकी 80 ते 85% स्किल्स हे भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत असतात, हे आता सर्वमान्य झाले आहे. यशस्वी व्यक्तींपैकी 90% व्यक्तींचा EQ जास्ती असतो आणि त्यातील 70% लोकांचा IQ सामान्य असतो. याचा अर्थ असा आहे की शैक्षणिक यश सामान्य असेल तरीही तुमचा EQ चांगला असेल तर तुम्ही जीवनात यशस्वी होण्याची शक्यता खूप अधिक असते. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर पदावर जॉईन होणाऱ्या व्यक्तीपेक्षा मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचा EQ जास्ती असतो आणि उच्चपदस्थ व्यक्तींचा त्यापेक्षाही जास्ती असतो असं दिसून आलं आहे. करिअर सक्सेस आणि आपला EQ ह्यामध्ये मोठा संबंध असतो, हे आता सिद्ध झाले आहे. बिल गेट्स यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात नापास झालो आणि माझे क्लासमेट्स टॉपर होते. आज ते मायक्रोसॉफ्टमध्ये इंजिनियर आहेत आणि मी त्या कंपनीचा मालक. आपल्याला नेहमीच्या समजुतीपेक्षा काहीतरी वेगळंच आहे हे दिसून येतं आणि हे सर्वत्र होताना दिसतंय. ह्यामागे आपली भावनिक बुद्धिमत्ता कारणीभूत असते. पुढील काळातील आव्हाने पेलण्यासाठी तीच आपल्याला उपयोगी पडणार आहे, नव्हे तारणार आहे. IQ आपल्या आयुष्यात 14% किंवा कमी प्रभावी असतो, तर EQ जवळपास 53% इतका प्रभावी असतो. इतके असूनही IQला आपल्या शिक्षण पद्धतीत आपण अतिमहत्त्व दिले होते आणि त्याच्या विरुद्ध EQ किंवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. विचित्र आहे ही बाब. खरं तर माझं स्पष्ट मत आहे की ह्यापुढे पॉलिसी म्हणून आपल्या शाळांमध्ये आणि सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमात भावनिक बुद्धिमत्तेचा अंतर्भाव असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोपर्यंत त्या विषयातील तज्ज्ञांकडून ते शिकून आपण आत्मसात करावे असा माझा आग्रह असेल. धन्यवाद.